आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. गेल्या 20 वर्षापासून धाराशिव येथील पवनराजे कॉम्प्लेक्स येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आज साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पवनराजे यांचे जिवलग मित्र पांडुरंग शिंदे आर्णीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला कृष्णा देशमुख, सौदागर धायगुडे, मुकीम सिद्दकी, दत्ता हांडे, विकास अंकुश मुंडे, बाळू शिंदे आदी मंडळी उपस्थित होती. जवळपास 20 वर्षापासून अखंडित चालू असलेलं हे ध्वजारोहण पुढंही असंच चालू राहील असं मान्यवरांनी यावेळेस आपलं मत व्यक्त केलं. शिवसेना गेल्या 3 दशकाच्या पूर्वीपासून धाराशिव जिल्ह्यात उभी राहिलेली आहे. एकत्रित शिवसेना असताना मग भारत इंगळे, नरसिंग जाधव, रामेश्वर शेटे आदी मंडळी याचं हे करत. नंतर पुढं कालखंड पुढं सरकत गेला. नवीन चेहरे शिवसेनेत येत गेले. आता शिवसेनेचं कामकाज 2 भागात विभागले गेलं आहे. एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि दुसरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. शिवसेना एकनाथ शिंदे हा एकसंघ शिवसेना आहे असं काही चित्र तो पक्ष स्थापन झाल्यापासून दिसून येत नाही. गटबाजी इथं अगदी तालुक्यात गावागावात दिसून येत आहे. सध्या जी जिल्हा परिषदचं निवडणुकीचं सुरू आहे त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाचे EB फॉर्म देण्याच्या त्याच्या संदर्भात गेले 3 दिवस झालं जिल्ह्यात आणि जिल्ह्यासाठीचे जे नेमलेले पालकमंत्री आणि संपर्क प्रमुख असलेले माजी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी अगदी रान उठवलं आहे. त्यांचा वाटेल त्या ते निषेध व्यक्त करत आहे. कारण घडलंही तसंच आहे. कारण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे EB फॉर्मच त्यांच्या सहयोगी असलेल्या भाजप पक्षाच्या आमदाराच्या ताब्यात होते असं शिवसैनिकांचा आरोप आहे. मग परवा युवा शिवसेनेचे राष्ट्रीय स्तरावरील नेते अविनाश खापे यांनी माजी आमदार राजन साळवी यांना दूरध्वनी करून त्यांना जे काही सुनावलं त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामुळं वातावरण फारच चिघळलं. त्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांना शिवसैनिकांनी घरावा घालून त्यांना वाटेल त्या भाषेत ते बोलले. हेही घडलं. जेव्हा काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत माजी आमदार राजन साळवीही आज होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री यांना म्हणून धाराशिव जिल्ह्यात आले आणि काल शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील त्यांचे संघटक असलेले सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी हे दोघे शिवसेनेचे प्रमुख तिथं आले होते. त्यावेळेस सुधीर पाटलांच्या घरी शिवसैनिक एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती आणि ही गर्दी नुसती शांत गर्दी नव्हती तर ह्या गर्दीतून
त्यांच्या भावनांचा उद्रेक पण झाला. त्यांनी पालकमंत्री, संपर्क प्रमुख राजन साळवी यांना शिव्याची लाखोलीही वाहिली. इथं पण गटबाजी समोर दिसून आली. मात्र हे जे दोन नेते आहेत, पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार राजन साळवी यांनी आपण केलेला घोळ आपण केलाच नसल्याचं दाखवण्यासाठी आपण AB फॉर्म अजित पिंगळे यांच्याकडे दिले होते आणि अजित पिंगळे यांनी AB फॉर्मचं काय केलं हे त्यांना ठाऊक. आम्ही त्यांना जाब विचारू, त्यांच्याकडून खुलासा घेऊ असं माध्यमांना सांगून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडं अविनाश खापे यांनी जे माजी आमदार राजन साळवी यांच्याबरोबर संभाषण केलं होतं त्याचं रेकॉर्डिंग करून त्याची क्लिप व्हायरल केली. त्या संदर्भात अविनाश खापेंवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल असंही पालकमंत्र्यांनी काल सांगितलं. म्हणजे मुंबईतून येणारी पक्षाची नेते मंडळी त्यांना जिल्ह्यातल्या तळागाळापर्यंत काही माहीत नसतं. आपला कोणता शिवसैनिक योग्य काम करतो कोणता नाही हे काहीच नाही. त्यांना मुंबईत भेटायला जे कोणी सतत येत राहतात त्यांच्याबद्दलच त्यांचं वेगळं असं मत बनलेलं असतं. त्यांना ते कट्टर शिवसेनेचं काम करणारे नेते असं संबोधून त्यांचंच सगळं काही पाहत असतात आणि ती मंडळी असतात त्यांचं आणि खाली ग्रासरूटला शिवसेनेचा काही संबंध नसतो आणि त्यातून ह्या भानगडी घडत असतात. आता घोळ तर तसा पालकमंत्री आणि संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांनीच केलेलं आहे, परंतु हे खापर त्यांनी अजित पिंगळे यांच्यावर फोडलं आहे. आता आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.